नमस्कार, किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवतोय कुरकुरीत कुरमुरा चिक्की. फक्त 2 साहित्यांमध्ये आज आपण ही चिक्की बनवणार आहोत. झटपट ही चिक्की बनवून तयार होते. कोणतीच पूर्वतयारी किंवा जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कुरमुऱ्यांचं आणि गुळाचं अचूक प्रमाण काय आहे, तसेच गुळाचा पाक कसा बनवायचा याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया कुरकुरीत कुरमुरा चिक्की कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 3 वाटी इतके कुरमुरे घेतले आहेत. आता हे कुरमुरे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपण हे कुरमुरे भाजून घेणार आहोत. आता हे कुरमुरे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं, तर इथे तुम्ही पाहू शकता कुरमुरा पटकन हाताने चुरला जातोय. त्याचप्रमाणे खाऊन सुद्धा बघायचं आहे. कुरकुरीत वाटला की कुरमुरे भाजले गेले आहेत. आता हे कुरमुरे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. सोबतच आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. इथे मी स्क्वेअर शेपचा बेकिंग ट्रे घेतलेला आहे. त्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे चिक्कीचं ते ट्रेला चिकटणार नाही. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पाव चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे मी साधा गूळ घेतलेला आहे. आता चिक्कीसाठी गूळ घेताना जो रंगाने थोडा डार्क असेल असा घ्यायचा आहे आणि थोडासा मऊ असेल अशा टाईपचा आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे चिक्कीला रंगसुद्धा छान येतो. आणि साजूक तूप घातल्यामुळे चिक्कीला छान अशी चकाकी सुद्धा येते. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. गॅसची आच आपल्याला लहान ठेवायची आहे. आपण जेव्हा गुळाचा पाक बनवतो त्यावेळेस गॅसची आच जरासुद्धा मध्यम किंवा मोठी ठेवायची नाही, तर मंद आचेवरच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता इथे गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि बुडबुडे सुद्धा आलेले आहेत. आता आपण लगेच पाक चेक करायला घेऊया. त्याकरता मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाकाचे थेंब घालायचे आहेत. आता इथे गोळा बनतोय का ते चेक करायचं आहे. तर इथे गोळा बनतोय आणि बाइंडिंग सुद्धा आलेलं आहे. म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. इतकाच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त शिजवायचा नाही, नाहीतर मग चिक्की कडवट किंवा जास्त कडक लागू शकते. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये कुरमुरे घालायचे आहेत आणि पटापट आपल्याला हे कुरमुरे मिसळून घ्यायचे आहेत. ही कृती आपल्याला थोडी फास्ट करायची आहे, कारण जसजसा गूळ थंड होत जाईल तसतसा हा पाक घट्ट होईल. त्यामुळे पटापट आपल्याला हे मिसळून घ्यायचे आहेत आणि आता लगेच साजूक तूप लावलेल्या ट्रेमध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि ही आपल्याला चिक्की सेट करून घ्यायची आहे. एखादी वाटी किंवा ग्लास घेऊ शकता आणि असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि चिक्की सेट करून घ्यायची आहे. चिक्की सेट होण्यासाठी फार काही जास्त वेळ लागत नाही आणि हे चिक्कीचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चिक्की कट करून घेऊ शकता किंवा मग नाही कट करून घेतली तरी देखील चालणार आहे. चिक्की कट करून झाल्यानंतर पूर्णपणे ही आपल्याला थंड होण्याची वाट पाहायची आहे. त्यानंतरच आपण चिक्की डिमोल्ड करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता ट्रेला जरासुद्धा मिश्रण चिकटलेलं नाही. इतकी छान आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे. कुरमुरा म्हटलं की लहान मुलांच्या एकदम आवडीचा खाऊ. त्यामुळे अशी चिक्की तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला आवाजावरून लक्षात येईल की ही चिक्की छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. एक चिक्की मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, चिक्कीचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.